हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. हे बोलताच आदित्य ताबडतोब इशिता जवळ आला आणि तिचे अश्रू अलगद पुसू लागला. तेवढ्यात इशिताने त्याचा हात घट्ट पकडला आणि रडत रडत म्हणाली, त्यांना त्यांना सगळं कळलं आहे, पण हे सगळं त्यांना कसं कळलं? आणि ते इतक्या रागात इथून निघून गेले. आता ते माझा तिरस्कारही करू लागले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ते आता माझ्याशी कधीच बोलणार नाहीत. मला पाहायलाही तयार नाहीत. मी काय करू आदित्यजी? ते असं ते विषय काढत आहेत. मला काहीच समजत नाहीये. सगळं माझ्या चुकीमुळे झालं आहे. मीच त्यांना खोटं बोललं. 5 वर्षांपूर्वी मीच त्यांना सोडून गेले. माझ्यामुळे अनया ही अडचणीत आली. संपूर्ण कुटुंब वेगवेगळं झालं. सगळं काही माझ्यामुळेच उद्ध्वस्त झालंय. मला वाटायचं माझ्या जाण्यानंतर ते सुखात असतील, पण तसं काहीच झालं नाही. माझ्या जाण्यानंतर सगळं काही बिघडलं. इशिताचं बोलणं शांतपणे ऐकत आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, काहीच उद्ध्वस्त झालेलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळं सावरता येऊ शकतं. आणि कबीरला सत्य कळण्याबद्दल सांगायचं झालं तर मला तर वाटतं ही चांगलीच गोष्ट आहे. कधी ना कधी त्याला सत्य कळणारच होतं आणि बरं झालं ते आता कळलं. फक्त एवढं चुकलं की हे सत्य त्याला दुसऱ्याच कुठून तरी समजलं. खरं सांगायचं तर तुलाच त्याच्यासमोर जाऊन हे सगळं सांगायला हवं होतं. मी तुला कित्येकदा सांगितलं होतं, एकदा तरी कबीरशी बोलून बघ. तो नक्कीच या गोष्टींचा गैरसमज करून घेणार नाही. आता इतकं सगळं घडलं आहे आणि तो रागात तिथून निघूनही गेला आहे. तुला काय वाटतं, या क्षणी तो तुझ्याबद्दल द्वेष करत असेल? अजिबात नाही. तो सध्या स्वतःलाच दोष देत असेल. स्वतःला निर्दयी समजत असेल की तो इतका निर्दयी आहे की त्याची स्वतःची बायकोसुद्धा त्याच्यापासून घाबरते. तो स्वतःलाच त्रास देत असेल. कबीर खन्नाबद्दल मी जितकं ऐकलं आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तू त्याला ओळखतेस. तरीसुद्धा तू इतक्या सहज हार मानत होतीस. अजूनही तुझ्याकडे संधी आहे. जा आणि कबीरशी बोलून बघ. आदित्यचं हे सगळं ऐकून इशिता पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की आदित्य तिला समजावत आहे. जर आदित्यच्या जागी दुसरा कोणी असता तर कदाचित त्याने तिला इथून जाण्याची परवानगीच दिली नसती. तो स्वतःच्या मुलाचा विचार केला असता. इशिता निघून गेली तर त्याची काळजी कोण घेणार? पण आदित्य तसा नव्हता. त्याला फक्त एवढंच हवं होतं की त्याची मैत्रीण, त्याची बेस्ट फ्रेंड नेहमी आनंदात राहावी. इशिता काय विचार करत आहे हे आदित्यला कळून चुकलं होतं. म्हणून त्याने पुन्हा एकदा तिचे अश्रू पुसले आणि हसत म्हणाला, माझी चिंता करू नकोस. मी आधीही असाच होतो आणि आजही तसाच आहे. 5 वर्षांपूर्वी माझी बायको मला सोडून गेली. त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. पण मी तुला नेहमी माझी सर्वात चांगली मैत्रीणच मानलं आहे. मग मी माझ्या मित्रासाठी इतकं सुद्धा करू शकत नाही का? आणि आयुष्यबद्दल सांगायचं तर तो कायम तुझाच मुलगा राहील. तू त्याला जन्म दिलेला नसशील, पण तरीही तूच त्याची आई आहेस आणि हा हक्क मी तुला कायमचा देतोय. पण आता या सगळ्या गोष्टी बोलायची वेळ नाही. तुला शक्य तितक्या लवकर कबीरकडे जायचं आहे आणि त्याच्याशी बोलायचं आहे. तो सध्या कुठे असेल हे मला माहीत नाही, पण कदाचित तुझं मन तुला योग्य दिशा दाखवेल. खरं प्रेम असंच असतं. मीही खरं प्रेम केलं आहे आणि जेव्हा ते दूर जातं तेव्हा किती वेदना होतात ते मला चांगलं माहिती आहे. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, त्यांनी सांगितलं आहे की ते माझा खूप तिरस्कार करतात, इतका की मला पाहणं सुद्धा त्यांना सहन होत नाही. तुम्हाला काय वाटतं, मी त्यांच्यासमोर गेले तर ते मला माफ करतील? कधीच नाही. मी त्यांचं मन दुखावलं आहे. फक्त दुखावलं नाही तर पूर्णपणे मोडून टाकलं आहे.
मी इतकी वेडी, इतकी मूर्ख, इतकी नीच कशी काय असू शकते? मला हे समजायला हवं होतं की मी माझ्याच कबीरबद्दल किती चुकीचा विचार करत होते. त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी यावी असं मला वाटत होतं. जेव्हा ती त्यांची स्वतःची आयुष्य आहे. त्यांनी असा निर्णय घेतला नव्हता तर मी कोण होते असा निर्णय घेणारी? आता मला स्वतःचाच राग येतोय की मी असं सगळं विचारलं सुद्धा कसं? मी त्यांच्यावर इतका घाणेरडा आरोप कसा केला? मला स्वतःचा प्रचंड तिरस्कार वाटतोय. इतका की इथून निघून जावंसं वाटतंय आणि स्वतःचं आयुष्य इतकं बोलताच आदित्यने पटकन तिच्या तोंडातून हात ठेवला आणि ठाम आवाजात म्हणाला, बस, फार झालं. माझ्या मित्राविरुद्ध एकही शब्द चुकीचा मी ऐकून घेणार नाही. जरी तो शब्द माझी मैत्रीण स्वतःबद्दलच बोलत असली तरी. मी सांगितलं ना, सगळं ठीक होईल. तुला फक्त कबीरकडे जायचं आहे. तुला तिथे जायलाच लागेल आणि त्याला सगळं नीट समजावून सांगावं लागेल. एकदा प्रयत्न करून पहा. कदाचित कबीर तुझं ऐकेल. तो आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं आधी करत होता. आणि तरीसुद्धा जर कबीरने तुझं ऐकलं नाही, तर समजून घेतलं नाही, तर काळजी करू नकोस. मी आहे ना, मी तुला पूर्ण मदत करेन. आदित्यचं बोलणं ऐकून शोभा गोयंका आता सगळं समजून गेली होती. नेमकं काय घडलं होतं ते. म्हणून तीही इशिताकडे पाहत म्हणाली, आदित्य अगदी बरोबर बोलतोय. मलाही असंच वाटतं की एकदा तरी तू स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलायला हवं. सध्या ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कुठून तरी कळली आहे. खरं सांगायचं तर तुझी मेडिकल रिपोर्ट्स ठीक नाहीत हे मला माहीत होतं. पण आदित्यने मला याबद्दल बोलू नकोस असं सांगितलं होतं. म्हणूनच मी कधीच तुझ्याशी हे सगळं बोलले नाही. मला नाही वाटायचं की तुला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटावं. आणि हो, या क्षणी तुझ्या नवऱ्याला तुझी खूप गरज आहे. कदाचित तू तू त्याच्यासोबत असशील तर त्याचा राग शांत होईल. बाकी सगळ्याची काळजी तू करू नकोस. आयुषला मी सांभाळून घेईल. शोभा गोयंका आणि आदित्यचं बोलणं ऐकल्यानंतर इशितालाही आता कळून चुकलं होतं की ते दोघेही अगदी बरोबर बोलतायत. या क्षणी तिला कबीरजवळ असायलाच हवं होतं. मध्येच तिला वारंवार कबीरच्या हातावर आणि डोक्यावर लागलेल्या जखमा आठवत होत्या. त्याच्या हातातून आणि डोक्यातून थोडंसं रक्तही वाहत होतं. हे सगळं आठवताच इशिता पटकन सोफ्यावरून उठली आणि तिथून निघू लागली. पण अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती मागे वळून आदित्यकडे पाहू लागली. आदित्य हसत तिच्याकडे पाहत होता. ते पाहताच इशिता धावत त्याच्याजवळ गेली आणि घट्ट मिठी मारली. मिठी मारताच भरलेल्या आवाजात ती म्हणाली, तू खूप चांगला आहेस आदित्य. या जगात मला तुझ्यासारखा मित्र मिळाला नसता तर कदाचित मी कधीच एवढी आनंदी राहिले नसते. मला प्रत्येक जन्मात तू असाच माझा मित्र राहावा असं वाटतं. तुझं खूप खूप आभार. इशिताच्या भावनिक शब्दांवर आदित्य थोड्या गमतीशीर चेहऱ्याने म्हणाला, अरे, ही काय गोष्ट झाली? या जन्मात मित्र बनवतेस आणि पुढच्या जन्मात काय? किमान पुढच्या जन्मात तरी नवरा बनव. मजाक करतोय, पण खरं सांगायचं तर मला प्रत्येक जन्मात माझी बायकोच मिळावी असंच वाटतं. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. आणि हो, एवढंच म्हणेन, जर देवाने माझं नशीब चांगलं लिहायचं ठरवलं तर पुढच्या जन्मात तू मला नक्की भेट, मित्र म्हणून किंवा आयुष्याची सोबती म्हणून. कारण तुझ्यासारखी जीवनसाथी फक्त नशीबवान लोकांनाच मिळते आणि मला पुढच्या जन्मात खूप नशीबवान व्हायचं आहे. पण आता मात्र हे सगळं इमोशनल बोलणं बंद करू. एक दीर्घ श्वास घे आणि पटकन निघ. कबीर फार दूर गेला नसेल आणि मला माहीत आहे सध्या तू कुठे राहतो.
मी तुला फोनवर लोकेशन पाठवतो. काहीही अडचण आली तर लगेच मला कळव. मी लगेच तुला तिथून घ्यायला येईन. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता हसली आणि हसत हसत तिथून निघून गेली. दुसरीकडे कबीर गाडीत बसला होता. गाडीत बसताच तो थेट घरी निघून गेला. सोहेल आणि असिस्टंट रवी देखील कबीरकडेच येत होते. पण अर्ध्या रस्त्यातच त्यांना कबीरची गाडी दिसली. त्यामुळे त्यांनी यू टर्न घेतला आणि कबीरचा पाठलाग केला. थोड्याच वेळात ते कबीरच्या घरी पोहोचले. घरातलं दृश्य पाहून दोघेही हादरले. घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. डायनिंग टेबलवरील काच फुटून खाली पडल्या होत्या. सगळं सामान असं फेकलेलं होतं जणू एखाद्या राक्षसाने घरावर हल्ला केला होता. हे दृश्य पाहून असिस्टंट घाबरून म्हणाला, कबीर सर खूपच रागात असावेत, म्हणूनच त्यांनी एवढं सगळं तोडफोड केलंय. मला त्यांची खूप काळजी वाटते. या क्षणी ते कसे असतील, मला त्यांना भेटायलाच हवं. हे बोलून असिस्टंट आत जायला निघाला. पण सोहेलने त्याला थांबवत म्हटलं, आत जाण्याची गरज नाही. सध्या कबीरने एकटं राहिलेलंच बरं आहे. आपल्यापैकी कोणीही आत गेलं तर तो आणखी चिडेल. त्यापेक्षा आपण थोडा वेळ इथेच थांबूया. थोड्याच वेळात त्याचा राग शांत होईल आणि तो स्वतः बाहेर येईल. असं म्हणत सोहेलने असिस्टंटचा हात धरून त्याला सोफ्यावर बसवलं आणि स्वतःही त्याच्या शेजारी बसला. साधारण 10 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात असिस्टंटची नजर कबीरकडे गेली. तो ऑफिसचे कपडे घालून खाली येत होता. कबीरच्या डोक्यावरची जखम पाहून असिस्टंट घाबरून म्हणाला, सर तुम्हाला जखम झाली आहे. तुम्ही कुठे जाणार आहात? तुमची तब्येत बरी दिसत नाही. तुम्ही विश्रांती घ्यायला हवी. त्यावेळी कबीरने डोळ्यांवर चष्मा घातला होता, कारण तो आतून खूप भावनिक झाला होता. रडल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते आणि बाहेर कुणालाही ते कळू नये असं त्याला वाटत होतं. म्हणून चेहऱ्यावर कठोरपणा ठेवत तो असिस्टंट रवीला म्हणाला, मी पूर्णपणे ठीक आहे. मला काहीच झालेलं नाहीये. ही जखम अगदी किरकोळ आहे. यापेक्षा खोल जखमा मला आधीही लागल्या आहेत आणि तरीही मी तुमच्या समोर जिवंत उभा आहे. आणि कुठे जायचं म्हणाल तर मी ऑफिसला जातोय. थोड्याच वेळापूर्वी मिस्टर आहुजांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं आहे की एक अत्यंत महत्त्वाची इमर्जन्सी आहे. मीटिंग ठेवलेली आहे. त्यामुळे मी ती अटेंड करायला निघतोय. तुला वेळ असेल तर ये, नाहीतर इथेच उभा राहून तमाशा बघत बस. कबीरच्या आवाजात स्पष्टपणे अहंकार आणि कठोरता जाणवत होती. सोहेलला समजत होतं की कबीर असं का वागतोय, पण तरीसुद्धा तो त्याला काहीच बोलू शकत नव्हता. त्याला माहिती होतं काही बोललंच तर कबीर त्याचं ऐकणार नाही. हे सगळं मनात विचार करत असतानाच अचानक सोहेलची नजर दरवाजाजवळ उभी असलेल्या इशितावर गेली. ती धावत तिथे आली होती. इशिताला समोर पाहताच सोहेल आश्चर्याने म्हणाला, इशिता? कबीर सोहेलकडे पाठ करून उभा होता. सोहेलच्या तोंडून इशिताचं नाव ऐकताच त्याच्या भुवया एकदम कुरकुरल्या. काही क्षण तो तसाच शांत उभा राहिला. दरवाजाजवळ उभी असलेली इशिता हळूहळू कबीरकडे त्याच्या मागूनच चालत येऊ लागली. कबीरला तिची चाहूल लागताच त्याने सोहेलकडे पाहत कठोर आवाजात सांगितलं, मी ऑफिसला निघतोय आणि लक्षात ठेवा, या घरात कोणताही अनोळखी माणूस येता कामा नये. जर कोणी अनोळखी येथे येण्याचा प्रयत्न केला तर बॉडीगार्डना सांगा त्याला धक्के मारून घराबाहेर काढायला. ही जबाबदारी मी तुम्हा लोकांवर देतोय, त्यामुळे नीट लक्ष ठेवा. हे सगळं तो प्रचंड रागात बोलत होता. असं म्हणत कबीर तिथून निघू लागला.
तो जसा मागे वळला तसं त्याची नजर क्षणभर इशितावर गेली, पण तो काहीही न बोलता तिच्या अगदी बाजूने पुढे जाणार इतक्यात इशिताने पटकन त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. इशिताचा स्पर्श हातावर जाणवताच कबीर काही क्षण स्तब्ध झाला. त्याचा राग जणू क्षणातच शांत झाला व लगेचच त्याला इशिताने पूर्वी बोललेली प्रत्येक गोष्ट, तिची प्रत्येक वागणूक आठवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने तिचा हात जोरात झटकून दूर फेकला आणि संतापून ओरडला, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? कबीर इतका कठोरपणे बोलत असल्याचं पाहून इशिताला फार वाईट वाटलं. तरी सुद्धा ती धीर धरून त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, आय एम सॉरी कबीर, मी तुम्हाला खूप दुखावले. प्लीज मला माफ करा. फक्त एकदा माझं पूर्ण ऐकून घ्या. त्यानंतर तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, मला चालेल. प्लीज एकदा तरी माझं ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐका. मी तुमच्याकडे विनंती करते. इशिताचं बोलणं ऐकूनही कबीरने तिच्याकडे न पाहता रागातच उत्तर दिलं, शिक्षा? आणि तीही मी तुला देणार? माझ्याकडे इतका वेळ नाही. शिक्षा तर तू मला आधीच दिलीस आणि अजूनही देतच आहेस. तुझा हा चेहरा दाखवून मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, माझ्यासमोर येऊ नकोस. तरीही तू माझ्यासमोर उभी आहेस. मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. पुढच्या वेळी तू मला दिसायलाही नकोस. आणि जर चुकून तुझा चेहरा माझ्या नजरेस पडला ना, तर खरं सांगतोय, माझ्या प्रेमाची शपथ, मी असं काही करून बसेन की त्याचा पश्चाताप तुलाच होईल. म्हणून या घरात येण्याचीही गरज नाही. 5 वर्षांपूर्वी तू तू जो संबंध तोडला होतास ना, तो संबंध आज मी स्वतः तोडतोय. आपलं लग्न आता संपलं आहे. लवकरच तुझ्याकडे डिवोर्सचे पेपर्स येतील. त्यावर साईन करून दे आणि मग आनंदाने तुझ्या नवऱ्यासोबत, तुझ्या मुलांसोबत राहा. किमान घटस्फोटानंतर तुझ्या डोक्यावर एक ओझं तरी राहणार नाही. हे वाटणार नाही की तुझा एक्स नवरा अजूनही तुझी वाट पाहतोय. खैर, माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तो तुझ्यावर वाया घालवू. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. नाहीतर माझे बॉडीगार्ड खूप ताकदवर आहेत. एकदा मी त्यांना ऑर्डर दिली ना, तर त्यांना थांबवायचा प्रयत्न सुद्धा मी करणार नाही. असं बोलून कबीर संतापात तिथून निघून गेला. कबीर जाताच इशिता मागे वळून त्याला जाताना पाहत तिथेच थांबली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर झालं होतं. असिस्टंट रवी आणि सोहेल दोघेही स्तब्ध झाले होते. कबीरचं हे रूप त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. हा तोच कबीर होता जो सुरुवातीला इशिताला मानसिक त्रास द्यायचा, पण इतक्या कडवट शब्दात तो कधीच बोलला नव्हता. रवीला क्षणभर इशितासाठी वाईट वाटलं, पण लगेचच त्याला आठवलं की त्यांच्या मॅडममुळे सर किती अडचणीत आले आहेत आणि आले होते. हे लक्षात येता त्याचं मतही बदललं. तो इशिता समोर आला आणि म्हणाला, सॉरी मॅडम, पण सरांची ऑर्डर आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघा. जेव्हा सर तुमच्याकडे यायचे तेव्हा तुम्ही त्यांना कडू शब्द बोलून त्यांचं मन खूप दुखावलं होतं. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्हा दोघांना एकत्र आणायची इच्छा होती, पण आता मला असं वाटत नाही की तुम्ही दोघं एकत्र यावं. म्हणून कृपया सरांना डिस्टर्ब करू नका. असं म्हणत असिस्टंट रवी तिथून निघून गेला. इशिता सतत रडत होती. भावाला पाहताच ती त्याच्याकडे जायला लागली, पण तेवढ्यात सोहेल स्वतःच तिच्या जवळ आला. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, इशिता बघ, मी तुझा सख्खा भाऊ आहे. मला कधीच तुझं वाईट वाटणार नाही. पण या 5 वर्षात मी कबीरला तडफडताना पाहिलं आहे. माझ्याच डोळ्यासमोर त्याला टॉर्चर होताना पाहिलं आहे. त्यामुळे ते सगळं मी विसरू शकत नाही. आणि या सगळ्यात तू कबीरसोबत जे केलंस ना,
थोडंसं का होईना, पण त्याचं वाईट मलाही वाटतं. मी असं म्हणणार नाही की तू काहीच करू नकोस. जर तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल आणि ती सुधारायची इच्छा असेल तर तू ते स्वतः करू शकतेस. पण यात मी तुला कोणतीही मदत करणार नाही. आय एम रिअली सॉरी. आणि हो, कृपया कबीरच्या बोलण्याचं फार असं वाईट वाटून घेऊ नकोस. तो सध्या खूप रागात आहे. ज्या व्यक्तीवर त्याने इतकं प्रेम केलं त्याच व्यक्तीने त्याचं हृदय इतकं मोठं तोडलं आहे. त्यामुळे राग येणं साहजिकच आहे. पण मला वाटतंय त्याचा राग थोडा वेळात शांत होईल. तेव्हा तू थोड्या वेळाने त्याला भेटायचा प्रयत्न कर. आता मी ऑफिसला जातोय. काही मदतीची गरज पडली तर मला फोन कर. माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करेन. नाही जमलं तर तेवढंच, असं म्हणत सोहेलही तिथून निघून गेला. ते तिघेही गेल्यानंतर इशिता तिथेच जमिनीवर कोसळून बसली. ती सतत रडत होती. तिचे अश्रू थांबतच नव्हते. आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतकं वाईट वाटत होतं. कबीरचे हे रूप तिने कधीच पाहिलं नव्हतं. तिला स्वतःलाच इतकं मारावंसं वाटत होतं. स्वतःला शिक्षा द्यावीशी वाटत होती. तिच्यामुळे कबीरने 5 वर्ष स्वतःला टॉर्चर केलं होतं. ही आठवण आता तिला स्वतःचाच तिरस्कार करायला भाग पाडत होती. काही तासानंतर ऑफिसमध्ये कबीरने आधीच सांगितल्याप्रमाणे आज त्याची मिस्टर आहुजांसोबत एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती. ही मीटिंग खूपच इमर्जन्सीची होती. ऑफिसमधील सगळे कर्मचारी प्रचंड तणावात होते. कबीर ऑफिसमध्ये आला तेव्हा तो खूपच रागात होता. त्यामुळे कोणालाही काही चूक करण्याची हिंमत होत नव्हती. मिस्टर आहुजा तिथे पोहोचताच त्यांनी वातावरण पाहिलं आणि लगेचच ओळखलं की सध्या कंपनीचा मालक फारच चिडलेल्या अवस्थेत आहे. साधारणपणे कुठल्याही ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकताच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरूनच बॉस कसा आहे हे समजतं. आणि कबीरबद्दल तर सगळ्या जगाला माहिती होतं. त्याची विचारसरणी, त्याचा अहंकार, त्याचा राग आणि त्याचं प्रेम कसं असतं ते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची घबराहट पाहून मिस्टर आहुजांनी आपल्या असिस्टंटला सांगितलं, जाऊन बघा मिस्टर कबीर खन्ना सध्या चांगल्या मूडमध्ये आहेत की नाही. जर त्यांचा मूड खराब असेल तर आणि मीटिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर गोष्ट आणखी बिघडू शकते. हे ऐकून असिस्टंट थोडा घाबरला आणि म्हणाला, सर, पण आता आपल्या हातात वेळच नाही. हे सगळं काम आत्ताच करावं लागेल. जर मी आत्ता मिस्टर कबीर खन्नांचा मूड तपासायला गेलो तर उशीर होईल. ही मीटिंग इमर्जन्सीत ठेवली आहे आणि आपण वेळेत पोहोचलं नाही तर कदाचित त्यांचा राग आणखी वाढेल. असिस्टंटचं बोलणं मिस्टर आहुजांना योग्य वाटलं. त्यांनीही विचार केला की इमर्जन्सी मीटिंगमध्ये वेळ वाया घालवणं योग्य नाही. त्यामुळे ते असिस्टंटसोबत थेट मीटिंग रूमकडे निघाले. इकडे सोहेल आणि असिस्टंट रवीही तिथे पोहोचले होते. सोहेलला या सगळ्याची फार अशी कल्पना नव्हती. पण असिस्टंट रवीला माहिती होतं की कबीर कधीही इमर्जन्सी मीटिंग अटेंड करू शकतो. मात्र इतक्या तणावपूर्ण वातावरणात तो मीटिंग अटेंड करेल याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. घरी त्याला वाटलं होतं की कदाचित इशितापासून दूर राहण्यासाठी कबीरने हे कारण दिलं असेल. पण ऑफिसचं वातावरण पाहून असिस्टंट रवी पूर्णपणे सिरियस झाला आणि सोहेलकडे पाहत म्हणाला, कबीर सरांनी अचानक इमर्जन्सी मीटिंग ठेवली आहे. म्हणजे विषय खूपच गंभीर असणार. नाही तर ते असं कधीच करत नाहीत आणि यावेळी तर त्यांनी मलाही आधी कळवलं नाही. आपल्यालाही लगेच मीटिंग रूममध्ये जायला हवं. असं म्हणत तो सोहेलसोबत मीटिंग रूममध्ये गेला. आत आधीच बरेच लोक उपस्थित होते. कबीर अत्यंत गंभीरपणे समोर ठेवलेली
फाईल वाचत होता. सगळे जमल्याचं पाहून तो उभा राहिला, सगळ्यांवर एक नजर टाकली आणि म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं की एमर्जन्सी मीटिंग कधीही ठेवली जाऊ शकते. मिस्टर आहुजांशी बोलल्यानंतर मी आजच ही मीटिंग ठेवायचा निर्णय घेतलाय. तुम्ही सगळे वेळेत आलात हे पाहून बरं वाटलं. पण जर कोणी उशिरा आलं असतं तर मला त्याला कंपनीतून बाहेर काढावं लागलं असतं. असो, त्या गोष्टीनंतर आधी मुद्द्यावर येऊया. जसं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मिस्टर आहुजांची जी कंपनी होती तिचा 50% हिस्सा आपण विकत घेतलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.